मनोर गावात राहणारे रवीश नाचन जे भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी जनता दरबारात मांडलेल्या प्रश्नाची दखल पालकमंत्र्यांकडून घेण्यात आली आहे। सर्वसामान्य जनतेसाठी आणि चांगल्या हेतूने त्यांनी जी तक्रार किंवा जी समस्या, जो प्रश्न जनता दरबारात मांडला होता, त्याची दखल घेण्यात आली आहे। यामुळे रवीश नाचन यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। जनता दरबाराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ तोडगा काढणे असे आहे। तर दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे झालेल्या जनता दरबारात रवीश नाचन हे सुद्धा आपली समस्या घेऊन दाखल झाले होते। त्यावेळी त्यांचं टोकन नंबर 33 होते। त्यांनी आपल्या तक्रारी अर्जात आपली समस्या मांडली होती, ती म्हणजे नागरिकांना आपल्या तक्रारी करण्यासाठी व सूचना पाठवण्यासाठी पालकमंत्री व प्रशासकीय प्रत्येक खाते विभाग यांचे पालघर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीजवळ कार्यालयीन पत्ता व संपर्क क्रमांकांचे फलक लावण्याबाबत त्यांनी तक्रारी अर्ज केला होता आणि त्यांचा तो अर्ज निकाली काढण्यात आला असून तसे आदेश पालकमंत्री यांनी दिले आहेत। रवीश नाचन यांनी पूर्ण पालघर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीजवळ कार्यालयीन पत्ता व संपर्क क्रमांकाचे फलक लावावे याबाबत तक्रार केली होती। पालकमंत्र्यांनी सुद्धा जिल्ह्यातील प्रशासकीय प्रत्येक खाते विभाग व सर्व ग्रामपंचायत कार्यालयासाठी हे आदेश काढले आहे। मात्र सध्या त्यापैकी वाडा आणि वसई येथील अर्ज रवीश नाचन यांना प्राप्त झाले आहे। त्या अर्जामध्ये पालकमंत्री यांच्या आदेशानुसार सांगण्यात आले आहे की रवीश नाचन यांनी मांडलेल्या विषयाबाबत वसई आणि वाडा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत अधिकारी तसेच जबाबदार कर्मचारी हजर राहत नाही, त्यांनी कार्यालयात हजर राहावे याची नोंद घ्यावी असे आदेशात म्हटलं आहे। तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपला कार्यालयीन पत्ता, संपर्क क्रमांक, फॅक्स व ईमेल आयडी तसेच प्रभारी अधिकाऱ्यांचे नाव व नंबर यांचे फलक लावावे, जेणेकरून नागरिकांना सोप्या रीतीने संपर्क करता येईल असे लेखी पत्रातून आदेश काढण्यात आले आहे। 20 फेब्रुवारी 2025 रोजी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हाधिकारी कार्यालयात भरलेल्या या जनता दरबारात शेकडो नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडत प्रशासनाकडून त्वरित उपाययोजनांची मागणी केली। तर रवीश नाचन यांनी सुद्धा आपली तक्रार या दरबारात मांडली होती। त्यांचा निकाल लागला आहे। पालकमंत्र्यांनी 27 फेब्रुवारी रोजी त्यांच्या तक्रारीचे आदेश काढले असून तशा सूचना त्यांनी या पत्राच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। रवीश नाचन यांनी पालकमंत्र्यांच्या या कामाचे कौतुक करत समाधान व्यक्त केलं आहे। नमस्कार, मी रवीश नाचन, भूमिपुत्र संघटनेचे जिल्हा अध्यक्ष। या नात्याने माननीय पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेबांनी जे जनता दरबार लावले होते, या जे जनता दरबारात मी काही अर्ज दाखल केले होते, त्या अर्जापैकी नाईक साहेबांनी ते अर्जाची दखल घेऊन मला त्याचे उत्तर मिळालेले आहे। त्यापैकी पालकमंत्री व प्रशासकीय प्रत्येक खाते विभाग यांचे सहजरित्याने नागरिकांना आपले तक्रारी व सूचना पाठवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत जवळ कार्यालयीन पत्ता व संपर्क क्रमांकाचे फलक लावण्याबाबत। दुसरं, जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी तसेच जबाबदार कर्मचारी हजर राहत नसल्याबाबत व महामार्ग व विविध समस्याबाबतची तक्रार माझी दखल घेतली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मी समाधान व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।